काय काय कलाकारी समजावं ज्यांनी लाईट लावला म्हणजे वाव काय आर्किटेक्चर आहे बघा. इथे अशा प्रकारचं आहे. इथे हे महाराज आहेत संत. इथे आहेत आणि इथे हे आहे श्री संत बापूजीराव महाराज. त्यांची आरती पण आहे. खूप छान प्रकारे बघा. इथे जर तुम्ही अशा ठिकाणी याल तर सांभाळून या. कारण महाराजांच्या म्हणजे यांच्या अंगावर जर पाय पडला तर हे खूप चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे सांभाळून कुठे जर असं पाय ठेव असेल तर कुठे म्हणजे खंडोबा महाराज असेल तर इथे बघा. जेव्हा हे मंदिरचं काम करण्यात आलं होतं तर इथे या मूर्त्या पण अशा अशा आढळून आल्या होत्या अशा प्रकारच्या. असे म्हणते की ही वाली इथची जुनी नंदी महाराजची मूर्ती आहे. नंतर ती रिप्लेस करून या मंदिरात सदस्यांनी ही वाली नवीन वाली बसवली. आधी ही होती. हे बघा खूप छान प्रकार आहे. म्हणजे ही नंदीची मूर्ती लहान होती ना तर त्यामुळे यांनी मोठी बसवली गेली आहे. खूप छान प्रकार. 2000 वर्ष जुनं मंदिर आहे. इथे हनुमानाचं पण सुद्धा मंदिर आहे मारुतीचं. आणि इकडे गणपतीचं पण आहे. प्रकारचं आहे गणपतीचं. मस्त आहे एकदम. इथे 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 प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे. खूप छान वाटणार आहे इथे आल्यावर. म्हणजे इथून जायची इच्छा नाही होईल माझी तर खरंच नाही होत यार. आणि इथे हे वडाचं झाड आहे. एका एका आजीकडे आलो आहे. म्हणजे इथेच आहे त्यांचं घर. त्या इथे पिढ्यानपिढ्या त्या सेवाधारी होत्या आणि त्यांना मंदिराची माहिती आहे. तर आपण मंदिराची माहिती घेऊ. म्हणजे काय मंदिर आहे, किती वर्ष जुनं आहे आणि तुमच्या मनात जर कुठला जर प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा मला मेसेजही करू शकता. माझं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप प्रत्येक ठिकाणी फेस्टिवल हॉपर शिव म्हणूनच आहे. तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि आपण आता त्यांची माहिती घेऊ. काय कसं मंदिर आहे, किती वर्ष जुनं आहे. तर चला चॅनलला जुळत राहा. तर मला विचारायचं आहे की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे, काय आहे आणि कशी स्थापना झाली होती त्याबद्दलची मला माहिती हवी आहे. स्थापना या मंदिरची तर समजा अंदाज कोणी सांगू शकत नाही. एक अंदाजे हे मंदिर जे आहे पुरातन आहे आणि 2000 वर्षापूर्वीचं आहे अशी इथले जे पुजारी होते चित्रे काका हे सांगायचे. त्यांचा घडलेला दृष्टांत आणि माहिती जे माझ्याजवळ थोडक्यात आहे मी तुम्हाला सांगतो आता. हे बघा, कमलेश्वर पुरातन महादेव मंदिर, शिव मंदिर, लोहारा शिव मंदिर हे यवतमाळ पासून 5 किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवर आहे. शिव मंदिर हे अतिप्राचीन असून काळ्या दगडाने या मंदिराची उभारणी झाली असून अंदाजे 1300 वर्षापूर्वी 6 महिन्याच्या रात्रीतून या मंदिराची उभारणी हेमाळ नावाच्या प्रधानाने केलेली आहे. म्हणून या मंदिराला हेमाळपंथी शिव मंदिर असे म्हटले जाते. मंदिराला 14 नक्षीदार खांब व कोरीव प्रवेशद्वार आहे. हे मंदिर 25 फूट उंच असून त्यावर कमळाच्या फुलासारखे कळस आहे. म्हणून या मंदिराला कमळेश्वर असे म्हटले जाते. मंदिरातील अतिशय सुंदर व नक्षीदार काम केलेले आहे. या मंदिरामध्ये शिवशंकर तसेच शिवलीला पाहण्यास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात 1.5 ते 2 फूट उंच शिवपिंड आहे. पिंडी शेजारी गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर काळ्या पाषाणाचा नंदी, हे काळे पाषाण एकामध्ये एक फसवून या मंदिराची उभारणी केली आहे. हजारो वर्षापूर्वीचे मंदिराचे सौंदर्य अबाधित आहे. तसेच या मंदिराला लागून पाण्याचे जलाशय जलकुंड आहे. या कुंडातील जल हे वर्षभरही सुकत नाही, वाढत नाही, कधीच नाही. म्हणजे वर्षभरात ते पावसाळ्यात जास्त पातळी वाढते, उन्हाळ्यामध्ये लागेल तर कमी होते थोडक्यात त्याची. आणि ते पातळी म्हणजे त्याला खालून हे का जलधारा लागून आहे जल, हो, म्हणजे त्याला पाझर आहे आणि तो पाझर म्हणजे जसं महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीकडून ते आलेला पाझर आहे. पिंडीकडून ते कधीच सुकत नाही. आता आपल्या या मंदिराच्या मागे एक बोर केली होती अंदाजे 20 ते 25 वर्ष अगोदर. तर इंजिनियरनं स्वतः पाहणी करून सांगितलं होतं का हे जे मंदिर आहे, मंदिर पासून आपण जे 100 फूट अंतरावर जे बोर केली आहे तर ही जलधारा समजा तिकडून येत आहे आणि आजही त्या बोरला पाणी आहे भरपूर. बोर बंद आहे, भरपूर पाणी आहे. आणि तसं सांगायची पुढली गोष्ट म्हणजे
मंदिराच्या परिसरात शांत व सौम्य असे वातावरण राहते. हो, एक परिसरातील वृक्ष वड, पिंपळ, फेपरी, औदुंबर, बेल, अशोक वृक्ष असे असे 90 ते 80 वर्षापूर्वीचे वृक्ष या मंदिराच्या परिसराची शोभा वाढवते. हो. या मंदिरात महाशिवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व श्रावण मास महिनाभर भक्त बेल चढवतात. हे मंदिर पुरातन व जागृत शिव मंदिर आहे असे असे केले जाते. या मंदिरात पूजा अर्चना केल्यास भक्तांना लवकर पावते. एक लोटा जल चढवून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दर वर्षाला जानेवारी महिन्यात पौष महिन्यात अतिमहारुद्र पूजा हवन केले जाते. या पूजेने म्हणतात की गावातील शांतता कायम राहून येणाऱ्या भक्ताचे मन शांत व प्रसन्न राहते. मंदिराच्या परिसरात गणेश मंदिर, मारुती मंदिर व दत्त मंदिर आहे व येथील पूर्वीचे सेवा करणारे परमपूज्य बापूरावजी चित्रे पुजारी यांचे मंदिर सुद्धा उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या बाहेर लाल दगडाचे बांधलेले भव्य असे प्रवेशद्वार आहेत. हा, अशी या मंदिराची माहिती आहे. आणि ते जे सुरुवातीला तुम्ही म्हटलं होतं 6 महिन्याच्या एका रात्रीमध्ये, म्हणजे ही कसं राहतं ती कथाबद्दल समजला नाही. म्हणजे 6 महिन्याची रात्र म्हणजे कशी? म्हणजे जे आता जे पुजारी आहे यांचं असं सांगणं होतं का पूर्वी म्हणजे 6 महिन्याची रात्र राहायची म्हणे. काल म्हणजे आता कसं रोजची रात्र आपली 24 तास, 6 महिन्याच्या रात्रीतून अशा मंदिराची उभारणी केली जात होतं. तो हेमाड नावाचा जो प्रधान आहे तो त्याचं नक्षीकाम तुम्हाला कुठेही महादेवाचे जे पुरातन मंदिर पाहाल काम तुम्हाला हेच पाहायला मिळणार. अशीच नक्षीदार असेच खांब आहे. समजा तपोनेश्वर आहे, मनदेव आहे, आपल्या इथे केदारेश्वर मंदिर आहे, खंडेश्वर महादेव मध्ये पण असेच आहेत, सेम असेच खांब आहे. आणि या मंदिराची समजा आपल्या या लोहारा गावाच्या वयपासून मंदिराची जागरूकता आणि मंदिरातले कोणतीच अबाधित म्हणजे तोडफोड न होता आजही मंदिर जशाच तसं आहे. आणि आपल्या यवतमाळ लोहारा सर्वांचे हे एक श्रद्धास्थान आहे. भक्त इथे येऊन यांची मनोकामना पूर्ण होतात आणि एक हे प्रसन्न वातावरण असलेलं हे लोहारा शिव मंदिर आहे. हो. आणि आता माझ्यासारखे जे यंग मुलं आहेत ते इथे येतात तर त्यांच्यासाठी एखादा संदेश जे तुम्ही देणार आहे, तुम्ही सदस्य मंडळ सदस्य कार्यकर्ता आहात मंदिरात, आम्ही ट्रस्ट आहे इथे, आम्ही तर स्वयंसेवक आहे. असे येणारे भक्त आहे. आता तुम्ही विचारली माहिती म्हणून सांगत आहे. आता येणारे जे समजा नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी एक संदेश द्या चांगला, जेणेकरून ते काही शिकतील. त्यांना एक हेच आहे शिव मंदिरात समजा आल्यावर इथली पवित्रता व समजा हे जोपासून ठेवणे बस हेच आहे. आणि येणारी समजा जी पिढी आहे यांना शिव मंदिराची म्हणजे शिवाची अशी ओढ लागलेली आहे. जशी आता नवीन यंग जनरेशन तयार झाली, ते कावड यात्रा करतात. आता यांनी कावड यात्रा चालू केली श्रावण महिन्यामध्ये, जगराता करतात मुलं. त्यांना म्हणजे शिवाविषयी असे प्रेम निर्माण झालं आहे. त्यांना त्या गोष्टीची समजा एक आवड निर्माण झाली. असं जागृत असल्यामुळे त्यांना ते गोष्ट पाहून झाली आहे. त्यामुळे त्यांना कावड यात्रा काढणे, जगराता करणे असे उत्सव हे मुलं करतात. आपल्या लोहाऱ्यातील सर्व यवतमाळातील असे शिवभक्त आहेत. आणि तिथे जर गेलं ना तिथे असं मनस रंगून जाते. समजा माणूस कोणत्याही समजा आपल्या टेन्शन मध्ये काही असो इथं आला आणि 5 ते 10 मिनिटं इथे बसला, नाही कोणतं नामस्मरण केलं, इथं जरी आला तर त्याचं मन प्रसन्न होतं. बघा डोक्याला विचलित झालेले समजा थोडी मानसिकता, असे बरेच लोक इथे येऊन पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करून महादेवाची आराधना करून इथे बरेच लोक चांगले झाले आहेत. बापू महाराजांचं नेहमी सांगणं राहतं, ज्याची श्रद्धा आहे त्याला देव पावणार, ज्याला नाही तर त्याला दगडच दिसणार, पण ज्याच्या मनातून आहे त्याला तो देवच दिसणार. आणि त्यांना कसा साक्षात्कार झालेला आहे आपल्या इथे. म्हणून ते त्यांची 90 वर्षी इथं सेवा झाली आहे बापू महाराजांची. त्यांचा जन्म पण इथलाच आहे. त्यांचे वडील कोकणातून आले होते, त्यांनी इथं सेवा दिली. त्यांना इथं दृष्टांत झाल्यामुळे त्यांचं पूर्ण जीवन अविवाहित राहून इथेच अर्पण शिवालयात पूजेत गेला आहे. आणि ते जे शिवलिंग आहे म्हणजे ते स्थापन केलेलं आहे की ते स्वतःहून निघालेलं आहे स्वयंभू? नाही, हे समजा हे अशी माहिती, हे कसा इतिहास काय हे कोणीच सांगू शकत नाही. हे समजा त्या पूर्वीच्या रात्रीतून जे बांधण्यात आलेला आहे, जो समजा हेमाड नावाचा प्रधान जो शिवभक्त होता त्याला हे मंदिर अशी उभारणी करायची समजा आवड होती. प्रत्येक जिल्ह्यात काय समजा अशी मंदिराची उभारणी झालेली. आतापर्यंत मी जवळपास आपल्याला 20-21 मंदिर बघितले आहे. त्यातल्या 2-3च मंदिर दुसऱ्या देवाचे, बाकी सर्व महादेवाचेच आहे. प्रत्येक ठिकाणी एक वाक्य का म्हणाय 6 महिन्याच्या एका रात्रीमध्ये हेमाडपंथीने मंदिर बांधलं आहे. तर जेवढे हे ऐतिहासिक मंदिर मी जेवढे बघितले आहे तेवढे सर्व 6 महिन्याच्या एका रात्रीमध्ये बनलेल्याची नोंद. रात्रीतून मंदिर बांधलंय, रात्रीतून बांधलंय, प्रत्येक ठिकाणी हे नोंद आहे ना, प्रत्येक ठिकाणी माझी नोंद आहे. जेवढे मंदिर बघितले मी, आपल्या नेर परसोपंच ते सोमेश्वर मंदिर होतं,
खंडेश्वराचं पण तसंच आहे. आणि आणि ते कुठलं तरी एक मंदिर आहे जिथे ते नामदेव महाराज मंदिराच्या मागे कीर्तन करायला बसले होते. मंदिर फिरलं. ते मंदिर जेव्हा हे आहे आपलं औंढा नागनाथचं आहे. औंढा नागचं पण मंदिराचं पण हेच मी ऐकलं गेलं आहे की ते मंदिर पण रात्रीतूनच बांधलं गेलेलं होतं. असे जितके पण आहेत ऐतिहासिक मंदिर तितके पण रात्रीतूनच बांधलेले अशी नोंद. आपल्याला दृष्टांत धनराजे आता हे पुजारी होऊन गेले काका, यांनी जी आपल्याला माहिती दिली समजा असे या मंदिराचा इतिहास आहे आणि आपल्या मंदिराची जागरूकता आहे. लोहाराचे छान समजा हे तुम्हाला जेवढी माहिती आपल्याला आहे तेवढी सांगितली. बाकी तर तुम्ही बघू शकता मंदिराची उभारणी म्हणजे स्वच्छ परिसर सर्व. आणि लोक ती जी गंगा जी पास होते ती लोक खूपदा क्रॉस करते. तर त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना हेच आता बरेच लोकांना जेवढे जे शिवभक्तांना माहिती आहे तर महादेवाला कधीच पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. कारण तर ते जे गंगा जलधारा वाहते तिथून महादेवाची अर्धी प्रदक्षिणा करून परत अर्धी घेतली तेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण होतात. महादेवाला बाकी देवाला पूर्ण आपण प्रदक्षिणा घालतो, महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा नाही घालता येत. कारण की ती जी गंगा जी बाहेरून वाहते ना ती लोक असे खूपदा असे क्रॉस करून देतात. ज्यांना आता माहिती नाही हे लोकांना आता आपण प्रत्येक जण सांगू नाही शकत समजा त्यांना का बा आपापल्या मनाची भक्ती राहते लोकांची तशा पद्धतीने करतात समजा. ठीक आहे. तर तुमचा परिचय? बस काहीच नाही, परिचय म्हणजे यांचाच खास मेन हे आपले जे बापू महाराज होते त्यांची मानसकन्या आहे आणि जशी त्यांची सेवा झाली त्यानंतर यांची तशी सेवा चालू आहे. त्यांची देखरेख सर्व ट्रस्टी आहे ते पाहणी करतात. बाकीचं बाहेरचं मंदिरातली जोपासना वगैरे हे मावशी करतात. बाकी सर्व चांगलं व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे. आणि काकू तुमचं नाव? दुर्गा यादव. आणि तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? साधारण 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. अच्छा. आणि इथे जे आता कार्यक्रम होणार आहे श्रावण महिना लागलाय तर त्यांच्यासाठी प्रेक्षकासाठी तुम्ही काही संदेश कशा प्रकारचे सण आहे काय वार आहे? बस आता श्रावणामध्ये 4 सोमवार राहतात. 4 सोमवारी इथे समजा भक्तांची अलोट गर्दी राहते. ते उसळ वाटप फ्रीमध्ये उसळ वाटप करतात. कोणी फराळाचे पॅकेट आणि काही आपले गावातील जे भक्त मंडळी आहे आपले मित्र परिवार त्यांचा चहा वाटप राहतात फ्रीमध्ये. बरेच लोक असे समजा सनातनवाले काही माहिती देतात आपल्या परिसरात. असं आहे. बेल फुलांचे दुकान लागते. आणि मी जेव्हा शूटिंग आलो होतो तेव्हा काकूंनी मला सांगितलं होतं की इथे एका चित्रपटाची शूटिंग होणार होती डिसेंबर मध्ये वगैरे. झाली. तर ते कुठला चित्रपट होता ते माहिती नाही आपल्याला ते. अच्छा. पण तो अच्छा. आणि अजून कुठले वाटत असेल म्हणजे काही अजून म्हणजे या मंदिराला अजून किती तुम्हाला वाटते का म्हणजे अजून पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराचं पर्यटन स्थळ म्हणजे असं काही नाव दिलं नाही आहे. पर्यटन स्थळ नाव दिले नाही पाहिजे. हे फक्त जे मंदिर आहे मंदिरच राहिलं पाहिजे. मंदिरात असं आहे जे लोक दर्शनाला येतात त्यांना फक्त शांतता भेटली पाहिजे. पर्यटन स्थळ झाल्यानंतर याच्यात शांतता मिळत नाही. तर बघा यांचं म्हणणं आहे की मंदिर जेव्हा आपण पर्यटन स्थळाला देतो ते मंदिर काय गव्हर्नमेंट काय करते की म्हणजे तिथे बाजूला कन्स्ट्रक्शन करेल अजून काही करेल गर्दी वाढेल किंवा मंदिराचं जे आताचं जे सुंदर आहे ते नंतर राहत नाही. तर त्यामुळे यांनी मंदिराचं जे पर्यटन स्थळाला नाव दिलेलं नाहीये. पण हे ठिकाण छान आहे. जर तुम्हाला माहिती लागल्यास तर हे तसं आहे. पण ते प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावरती यांचं घर लागते. तुम्ही यांना माहिती विचारू शकता. अजून काही असेल तर विचारू शकता. अजून तुम्हाला जर वाटप करायचे असेल काही सेवा द्यायची असेल किंवा अजून तुम्हाला कोणता कार्यक्रम इथे घ्यायचा असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. दुर्गाताई. तुम्ही दुर्गाताई यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथेच राहतात. आणि अजून तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. मी सांगू शकतो. तर धन्यवाद दादा. मी शिवम देशमुख आहे. मी अमरावतीहून आलोय आणि मी असेच व्हिडिओ वगैरे टाकतो. आपल्या मंदिराचा मी व्हिडिओ टाकेल. अच्छा. तर धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे नक्की. हो.